हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रस्ताव, काँग्रेस प्रस्ताव स्वीकारणार का याकडे लक्ष। अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल। पक्षात कुणीही अनावश्यक हस्तक्षेप केल्यास दादांप्रमाणेच कठोर निर्णय घेईल, कठोर भूमिका घेण्याची वेळ येऊ देऊ नका, सुनेत्रा पवारांनी दिला सज्जड इशारा। अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ आणि पक्ष म्हणजे काय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात छगन भुजबळांचा सुनील तटकरेंना जोरदार टोला। सोलापुरातील शरद पवारांच्या पक्षातील आमदारांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट, विधान परिषद उमेदवारीवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज। ठाण्यात वयोवृद्ध नागरिकाला मारणं, ओला कार चालकाला भोवलं, पोलिसांनी निशांत शुक्लाला केली अटक। राज ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंकडून वयोवृद्ध नागरिकांची फोन करून विचारपूस। मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक पार पडली। बैठकीत 2047 पर्यंत विकसित भारताची ठरली रणनीती, तर मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विहिरींचं पुनरुज्जीवन होणार, सार्वजनिक, सरकारी, खासगी विहिरी, बोरवेलची पाहणी करा, महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंचे निर्देश। पुण्यात सोमवारपासून पाणी कपातीचा निर्णय, पुणेकरांना 1 दिवसाआड पाणी, तर वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूलासाठी पाणी पुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचे आवाहन। आदिवासी भागातील अल्पवयीन मुलींना फूस लावून अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 10 जणांना अटक, 2 लाखांची दलाली लाटल्याचं समोर। सांगलीत घरात घुसून 13 वर्षीय मुलाची गोळा झाडून हत्या, माथाडी कामगारांमधील जुन्या वादातून हत्या केल्याचा पोलिसांना संशय, आरोपींचा शोध सुरू। आणि कॉमेडियन प्रणित मोरेवर गुरुग्राम मधील शो प्रकरणी गुन्हा दाखल, आक्षेपार्ह वक्तव्याची राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही दखल, 7 दिवसांत सविस्तर रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या 11व्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचा रोड मॅप सादर केला। 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। राज्यातील सर्व विभागांनी 2029 आणि 30 पर्यंतच्या कालावधीसाठी कृती आराखडे तयार केले असून शाश्वत विकास उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करण्यावर राज्याचा भर देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप नेमका कसा असणार आहे? $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था असणार आहे, ज्यात जे उभारण्याचं उद्दिष्ट जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे। त्याचबरोबर युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्यात येणार आहे। प्राथमिक उच्च शिक्षणापर्यंत व्यापक सुधारणा देखील करण्यात येणार आहे। तसेच नवी मुंबईतील देशातील पहिली एज्युसिटी उभारणार असल्याचं सांगण्यात येते। तसेच 2.8 कोटींहून अधिक APAR-ID देखील तयार करण्यात येणार आहे। तर कौशल्य विकास स्टार्टअपला चालना देण्यात येणार आहे, ज्यात 1,25,000 पर्यंत उद्योजक घडवण्याचं लक्ष्य आहे। त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात व्यापक विस्तार घडवणार आहे। 11 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील उभारले जाणार आहेत। तसेच महिला सक्षमीकरणाला गती देण्यात येणार आहे। त्यासाठी 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचं देखील लक्ष्य असणार आहे।
सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी अनुसूचित जाती जमातींसाठी 100 नवीन वसतिगृह उभारणार आहेत. त्याचबरोबर प्रशासनात तंत्रज्ञान आणि सुधारणा यासाठी AI आणि डिजिटल महाराष्ट्र तयार करण्यात येणार आहे, ज्यात 10,000 कोटी गुंतवणुकीचं लक्ष असणार आहे. तर गडचिरोलीसाठी विशेष विकास आराखडा देखील आखण्यात येणार आहे. त्यात नक्षलग्रस्त भागोत्तर विकास आराखडा असणार आहे. पर्यटन आणि औद्योगिक विकासाला देखील चालना मिळणार आहे, ज्यात 100 पर्यटन उपपरिपथ विकसित करण्याचं देखील लक्ष असणार आहे. हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप असणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली आहे. या भेटीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्माण झालेली शिवसेनेतील नाराजी दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तसेच या भेटीमुळे कदम यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि महायुतीच्या वतीनं निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट असेल आणि महायुतीतील सर्व पक्ष यांनी ताकदीनं ही निवडणूक आणि त्यांची सर्व ताकद माझ्या पाठी उभं केल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि या निवडणुकीसाठी त्यांनी भरभरून मला आशीर्वाद दिले. परंतु इतर काही चर्चा झाली का, म्हणजे सदस्यांच्या नाराजी संदर्भात किंवा सदस्यांना समजून सांगण्यासंदर्भात बैठका अजून पूर्ण घेतल्या नाहीयेत, मंत्र्यांनी बैठका घेतल्या नाहीयेत? नाही, सगळ्यात महाराष्ट्रभर सर्व विधान परिषदेच्या ज्या ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भात सर्व चर्चा वरिष्ठ पातळीवर होत असतात. ब्रेकनंतर स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय मेडिसिटी प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन क्लिव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. नवी मुंबई विमानतळाजवळ 250 एकर क्षेत्रावरती जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था विकसित केली जाणार असून सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पातून 10,000पेक्षा अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना हिल इन इंडिया व्हिजनशी सुसंगत असल्याचं सांगत हा भारतातील आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असल्याचं नमूद केलं आहे. आणि आता एक विशेष बातमी आपण बघणार आहोत. बातमी आहे मंत्री म्हणून जनतेची कामं करण्याचं सोडून राजकारण करण्यात मग्न असलेल्या 2 मंत्र्यांची. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्याचे 2 मंत्री आपलं कामकाज सोडून एका अपक्ष उमेदवाराची मनधरणी करत होते. ते कॅबिनेट मंत्री म्हणजे गिरीश महाजन आणि उदय सामंत. बघूया. गिरीश महाजनांकडे जलसंपदा, कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन यासारखी महत्त्वाची खाती आहेत, तर उदय सामंतांकडे उद्योग आणि मराठी भाषा ही खाती आहेत. राज्य मंत्रिमंडळातील ही 2 महत्त्वाची खाती, पण हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून जणू एका महत्त्वाच्या मिशनवर होते आणि त्याचा राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला मोठा फायदा होणार होता. अशा प्रकारे हे 2 मंत्री त्या मिशनवर दिवस रात्र काम करतायत. पण खरं ते काम होतं नाशिक विधान परिषद निवडणुकीतल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचं मन वळवण्याचं. आता तुम्ही म्हणाल की एक सोडून 2 मंत्री या गोकुळ गीतेंची मनधरणी करत होते, म्हणजे गीते कोणीतरी बडी आसामी असावी. पण तसं काही नाहीये. तर हे गोकुळ गीते नाशिकमधल्या गणेश गीते या भाजप पदाधिकाऱ्याचे भाऊ आहेत. त्यांनी विधान परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवार नरेंद्र दराड्यांविरोधात उमेदवारी दाखल केली तेव्हापासून मंत्री महाजन आणि सामंत सतत नाशिकच्या खेट्या घालतायत. इथे नरेंद्र दराडे आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झालेली शिवसेनेकडून, म्हणून आपण फॉर्म मागे घ्यावा या बाबतीमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून चर्चा सुरू होती. पण आज त्याचा मुहूर्त निघालेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. गणेश गीते, मी त्या ठिकाणी तो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते. सोमवारी 8 जून, बुधवारी 10 जून, गुरुवारी 11 जून असे 3 वेळा नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचं मन वळवण्यासाठी मंत्री महाजन आणि सामंतांनी बैठका घेतल्या. या बैठकांचा धडाका पाहता या दोन्ही मंत्र्यांसमोर गीतेंची मनधरणी सोडून दुसरं कोणतं काम उरलं नव्हतं का, असा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडला.
आज राज्यामध्ये इतकं गलिच्छ राजकारण झालं आहे, शेतकऱ्यांवर एवढा अन्याय अत्याचार चालला, यांना इकडे बघायला वेळ नाही. यांना एक आमदार निवडून येण्यासाठी यांना 2-3 मंत्री कंटिन्युअस 3 दिवस इथं नाशिकमध्ये येऊन ठाण बसले आणि आम्ही 3 महिन्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन करतोय. आमचं म्हणणं ऐका म्हणतोय. आम्ही मुंबईला जातोय पण आम्हाला तिथं जाऊन वेळ देत नाही. नाशिक जिल्हा पाण्याचा जिल्हा असून अनेक गावामध्ये पाणी मिळत नाही, त्याच्यावरती आंदोलन होत आहेत, त्याच्यावरती उत्तर निघत नाही आणि म्हणून या संपूर्ण निवडणुकीच्या बाबतीत लोकांना अतिशय भ्रमनिरास राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. वेळ वाया जातो, यांना कामं करायला वेळ नाही. आज लोक काल जर टी व्हीला बघितलं तर शेतकऱ्याच्या पाण्यानं कांदा फेकून दिलेला आहे नुकसान जाऊन. तर एवढी तर शेतकऱ्यावर व्यथा आलेली आहे. खरं तर जलसंपदा आणि उद्योग खात्याचे असंख्य प्रश्न आज प्रलंबित असताना या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळ गीतेंच्या नावाचा नामजप सुरू केला. जणू त्यामुळे राज्यातल्या कोट्यवधी जनतेचा प्रश्न मार्गी लागणार होता. एवढ्याच तळमळीनं कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून होते. आठवडाभर बैठका आणि मंथरणी केल्यानंतर गोकुळ गीतेंनी माघार घेतली. पण त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा खरा प्रश्न आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.